त्यानंतर आत्ताच्या घडीची मोठी बातमी, महेश गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयामध्ये आता हजर करण्यात आलेले आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रकरण हे संवेदनशील असल्यामुळे न्यायालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा लावण्यात आलाय। कोर्टात येणारे जाणारे मार्ग हे 200 मीटर लांबपर्यंत बंद करण्यात आलेले आहेत। परिसरात जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। तसंच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, सायबर कॅफे, टेलिफोन बूथ, हॉटेल, चहा टपरी, सदरची दुकानं। तर आत्ताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय की गणपत गायकवाड यांना आता 14 दिवसांची कोठडी मिळाल्याचं कळतंय। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टामध्ये 14 दिवसांची त्यांना कोठडी मिळाल्याचं सुद्धा आपण पाहतोय। न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मिळाल्याचं कळतंय। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, महेश गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचं सुद्धा कळतंय। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। आणि आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, महेश गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय, गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता। महेश गायकवाड हे शिंदे गटाचे शहर प्रमुख आहेत आणि गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार आहेत। खरं तर जमिनीच्या वादातून हा संपूर्ण प्रकार झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि यानंतर उल्हासनगर कल्याण परिसरामध्ये सगळीकडेच खळबळ वाजली होती। आता गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचं सुद्धा आपण पाहतोय।